गोरं होण्यासाठी कोणतं फेअरनेस क्रीम वापरावं? ओके, खरं सांगायला गेलं तर फेअरनेस क्रीम लावणं हेच अनफेअर आहे. तुम्ही कधी पाहिलंय कोणी फेअरनेस क्रीम लावून फेअर झालंय? मी तर नाही पाहिलं. मुळात असं फेअर होण्याचा अट्टहास का बरं? सुंदर त्वचा असावी हे बरोबर आहे, पण गोरी त्वचा असावी हा अट्टहास का? राजा रवी वर्मांचे पोर्ट्रेट पाहिलेत तुम्ही? त्यांनी जे चित्र काढले त्याच्यातल्या सगळ्या स्त्रिया बघा, किती सुंदर दिसतात त्या. त्यांचे डोळे, नाक, ओठ सगळं किती छान आहे. त्या गोऱ्या आहेत का? नाही. त्या सावळ्या आहेत, पण त्या सुंदर आहेत. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केल्यापासून आपल्याला उगाचच त्या गोरेपणाचं अट्रॅक्शन वाटायला लागलेलं आहे. आपले देवही काळे होतेच की. मग असं कुठलं तरी फेअरनेस क्रीम लावून आपली त्वचा डॅमेज करून घेऊ नका. त्याऐवजी रोज अभ्यंग करा आंघोळी आधी आणि मग बघा तुमची त्वचा कशी सुंदर होतीये.